नमस्कार मित्रांनो. नुकताच आदिवासी विभाग भरतीचा पेपर झाला आणि त्या परीक्षेत आदिवासींशी संबंधित 5 ते 7 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली पी-डी-एफ घेतलेली होती त्यांना नक्कीच याचा फायदा झालेला असेल. कारण की आपण जी पी-डी-एफ प्रोव्हाईड केली होती त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिल्याच पानावरचा प्रश्न होता, गोंड जमातीचे महाराष्ट्रातील प्रमुख वास्तव्य कुठे आहे? त्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमाती आढळतात? त्यानंतरचा प्रश्न होता की आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत किती प्रादेशिक विभाग येतात? किंवा तुम्हाला प्रश्नही आला होता की खालीलपैकी कोणता विभाग येत नाही. तर हे चारही विभाग यामध्ये आपण मेन्शन केलेले आहेत. जसे तसे पाहू शकता तुम्ही परीक्षेत विचारलेले आहेत. आणि त्यानंतर जर पाहिलं तर हा जो आहे तारपा नृत्य हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर पहा मित्रांनो, आदिवासीशी संबंधित 5 ते 7 प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत आहेत आणि जी काही आपण पी बनवली त्यापैकीच जवळपास 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आता हे का विचारण्यात आले? याच पी-डी-एफमधून विचारण्यात आले का? तर नाही मित्रांनो. जर तुमचा सोर्स हा योग्य असेल तर नक्कीच तुम्ही देखील जे काही येणारे प्रश्न आहेत ते टॅकल करू शकता. तुम्ही इतर ठिकाणी असो म्हणजे कोणती टेस्ट सीरीज घेतलेली असो किंवा स्टँडर्ड बुक्स असो किंवा एखादं तुम्ही कोर्स वगैरे पर्चेस केलेला असेल, तरी देखील तुम्ही या प्रश्नांची तयारी करू शकता आणि जर स्टँडर्ड सोर्स असेल तर नक्कीच ह्या प्रश्न जे आहे तुम्हाला परीक्षेमध्ये दिसू शकतात. तर हा काही अंदाज नाही, मी कोणी भविष्यकार नाहीये. ज्याप्रमाणे पी-डी-एफ प्रोव्हाईड केलेली होती, आपण जे प्रश्न काढलेले आहेत आय-एम-पी या ठिकाणी 1000 आणि 2000 प्रश्न काढलेले नाहीत. फक्त 100 प्लस यापेक्षा जास्त प्रश्न काढलेले आहेत. म्हणजे 100 आहेत किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये उपयोगी पडतील. तर आता हे प्रश्न तुम्हाला कुठे मिळतील? तर हे प्रश्न मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला क्यूआर कोडवर ₹9 पेमेंट करायचं आहे. किती रुपये? ₹9 पेमेंट करायचं आहे क्यूआर कोडवर किंवा फोनपे, गुगल पे जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही नंबरवर करू इच्छिता तर 99224766 आणि 54 या नंबरवर सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. यावर तुम्हाला ₹9 पाठवायचे आहे आणि स्क्रीनशॉट देखील शेअर करायचा आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्याच्या नंतर तुम्हाला ही 100 प्लस प्रश्नांची पी-डी-एफ प्रोव्हाईड करण्यात येईल. यामध्ये 100 प्लस आदिवासींशी संबंधित स्पेशल प्रश्न आहेत. कशाशी संबंधित आहेत? आदिवासींशी संबंधित. आणि त्या व्यतिरिक्त ज्या काही आदिवासींच्या योजना आहेत, ज्या त्यांनी त्यांच्या वार्षिक बुकमध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत, त्या देखील तुम्हाला प्रोव्हाईड केल्या जातील. नक्कीच याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. जास्त प्रश्न देऊन अर्थ नाहीये. 500 आणि 1000 प्रश्न जर तुम्हाला दिले तर परीक्षा आता तोंडावर आलेली आहे. तेवढे तुम्ही वाचू शकता का? त्यानंतर तेवढे रिवाईज करू शकता का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर इथे आपण 100 प्लस प्रश्नांची पी-डी-एफ दिली होती. ज्या काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी घेतलेली आहे, नक्कीच त्यांना याचा फायदा झालेला असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केलेले आहेत की त्यांनी जे वाचलेलं होतं तेच परीक्षेमध्ये आलं. आता हेच परीक्षेमध्ये येईल याची सुद्धा शाश्वती नाहीये. सध्या 100 प्लस प्रश्न आपण काढलेले आहेत. आय-एम-पी प्रश्न आहेत ज्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि पहिल्याच पेपरमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. आता यानंतर हे प्रश्न येतील का? नाही, याची गॅरंटी नाहीये. येऊ पण शकतात आणि नाही पण येऊ शकत. हे जे आहेत ते आय-एम-पी प्रश्न आहेत. आदिवासी विभागाशी संबंधित जर काही प्रश्न विचारण्यात आले आणि ते जर मोस्ट आय-एम-पी प्रश्न विचारले तर नक्कीच यामधील प्रश्न तुम्हाला दिसतील. कारण की शेवटी पेपर सेट करणारे जे आहेत ते सुद्धा व्यक्तीच आहेत आणि त्यांना ही कुठला तरी सोर्स हा वापरावा लागेल. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण पी-डी-एफ तयार केलेली आहे. तुम्हाला जी काही सर्व माहिती आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. तुम्ही यावर पेमेंट करू शकता ₹9 आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी देखील मेसेज करा. असं नाही की ₹9 पाठवणेच गरजेचे आहे. आता ज्यांच्याकडे तेवढेही पैसे नसतील ते या ठिकाणी मेसेज करू शकता. टेलिग्रामला करा, व्हॉट्सअपला करा. फक्त कॉल करू नका. कृपया करून कॉल करू नका. तुमचा जो कॉल आहे तो स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही मेसेज करू शकता. टेलिग्रामवर करा. टेलिग्रामची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. व्हॉट्सअपवरही करू शकता, जो मी नंबर तुम्हाला दिला त्यावर. आणि यापूर्वीही आपण आरोग्य सेवकचे 500 प्रश्न तयार केलेले होते. 500 प्रश्न त्यापैकी जवळपास 18 ते 20 प्रश्न परीक्षेत आलेले आहे. म्हणजे एका शिफ्टला 18 ते 20 पर्यंतचे प्रश्न उतरलेले दिसतात. हे कशाच्या बेसिसवर? आपण स्टँडर्ड प्रश्न काढले होते त्या कारणाने. आणि त्याच्या कमेंट्सही तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आपल्या चॅनलवर, यूट्यूबच्या चॅनलवर प्रोव्हाईड केलेला आहे किंवा प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जर गेले तर तुम्हाला हजारो कमेंट्स दिसून येतील की कसे प्रश्न परीक्षेला जसे तसे आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही आपण प्रश्न काढलेले आहेत ती पी-डी-एफ तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला मेसेज करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल.